जालना जिल्ह्यातील भगवान रनमाळे यांनी केंद्र शासनाच्या रोजगार हमी योजनेतून 1.5 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून रेशीम उत्पादनातून वर्षाकाठी 8 ते 10 लाख रुपयांचं उत्पन्न ते घेत आहेत। जालना जिल्ह्याच्या घनसावंगी या दुष्काळी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील भगवान त्र्यंबक रनमाळे यांनी रोजगार हमी योजनेतून 1.5 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून रेशीम शेती केली आहे। पारंपरिक शेती करत असताना सुरुवातीला भगवानराव आणि त्यांच्या पत्नी दीपाली यांनी लाकडी बांबूच्या सहाय्याने छोटी शेड तयार करून रेशीम उत्पादन घ्यायला सुरुवात केली। रेशीम शेतीचं प्रशिक्षण घेतल्यावर त्यांना रोजगार हमी योजनेतून रेशीम उत्पादनासाठी अनुदान मिळतं ही माहिती झाल्यावर त्यांनी देखील केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेचा लाभ घेत आपल्या 1.5 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली। त्यासाठी त्यांना एकरी 3,50,000चं अनुदान देखील मिळालं आहे। त्यासाठी दोघे नवरा बायको दिवसभर राबतात। त्यामुळे आता एका वर्षात 10 बॅच घेऊन त्यांना रेशीम उत्पादनातून सरासरी 8 ते 10 लाखांचं उत्पन्न मिळत आहे। जालना, बीड तर कधी परराज्यात जाऊन ते रेशीम कोशाची विक्री करतात। दुष्काळात हे चालतं कारण की याला एवढं पाणी लागत नाही। दुसऱ्या समजा पिकापेक्षा याला पाणी थोडं कमीच लागतं आणि हे काही झाड मरत नाही कारण की आपल्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जर 4 ब्यात निघल्या तरी बी चालतं। उन्हाळ्यात 1 ब्यात नाही निघली तरी बी काही प्रॉब्लेम नाही। झाडाला पाणी नसलं तरी बी झाडं जळत नाही। माझ्या वर्षातून 10 ब्यात निघतात आणि वर्षाचं माझं उत्पन्न आहे 8 ते 9 लाख रुपये। मी तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बाबा ही रेशीम शेती करायलाच पाहिजे कारण की रोजगार हमीतून आपल्याला लाभ मिळतो। शासनाचं बी याच्यात मोठं फार योगदान आहे कारण की अनुदान देतात आपल्याला। लोखंडी शेड, तापमान मोजण्यासाठी छोटी उष्णता व आर्द्रता मोजण्याचे मशीन, विजेचा खंड पडला तर तापमान राखण्यात खंड पडू नये म्हणून सोलर पॅनल, उन्हाळ्यात तापमान वाढायला लागलं की शेडवर कडबा, चारा टाकून त्यावर तुषार संचाद्वारे पाणी टाकून शेड थंड ठेवली जात आहे। रेशमी अळ्या असलेल्या शेडच्या बाजूने उंच घनदाट झाडं वाढवून त्यांनी तापमान नियंत्रणात ठेवलं आहे। उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं काटेकोर नियोजन करून उष्णता व आर्द्रता टिकवून ठेवल्याने त्यांची आताची बॅच जोमात सुरू आहे। केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेतून त्यांना हे सगळं साध्य करता आल्याने भगवान रनमाळे केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतात। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना।